आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या जे आहेत। एकंदरीत आपण या विक्रोळी पार्क साइट एरियामध्ये आलेला आहात। मस्जिद संदर्भात काही विषय आहे, पोलीस स्टेशनलाही भेट दिली आहे, काय सांगाल? मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत मस्जिद आहे आणि अनधिकृत भोंगे आहे। पोलीस काही ठिकाणी बघ्याची भूमिका घेते। विक्रोळी पार्क साइट, आनंदगढ़ नाका, अक्सा मस्जिद, बमखाना मदीना मस्जिद, हनुमान नगर दारुल अमन मस्जिद या तीन पैकी एकाच मस्जिदीने भोंगा लाउडस्पीकर वापरायचा परवानगा घेतलाय। बाकी दोनला परवानगी नाही, तरीही ते दिवसात 5 वेळा एवढा मोठा आवाज। आज आम्ही विक्रोळी पार्क साइट पोलीस स्टेशनला वॉर्निंग दिली आहे, उद्यापासून हे जे 2 अनधिकृत भोंगे आहेत मशिदीवरील ते गायब झाले पाहिजे। आणि तिसरी मस्जिद आहे, त्याचा डेसिबल एवढंच जगभरात आवाज फैलावण्याची कुठेही जगात परवानगी नाही। मुंबईतील अनधिकृत मस्जिद, अनधिकृत भोंगे, ध्वनी प्रदूषण महिनाभरात आम्ही बंद करणार। पोलिसांनी कारवाईचं दिलं आहे का तुम्हाला? पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलंय। रोज मी असा प्रकारे कुठे ना कुठे जाणार आहे। उद्या रविवारी मी त्या अनधिकृत मस्जिदीच्या खाली जाऊन जिथे अनधिकृत भोंगे वाजवतात तिथे जाऊन पोलिसांना बोलवणार आहेत की हे पा, आता पोलिसांनी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याचं पालन करावंच लागणार। उद्या कोणत्या भागातील मस्जिदीला भेट देणार? ईशान्य मुंबईतलीच मस्जिद आहेत, त्याला वॉर्निंग पाठवली आहे। उद्या जर मला तिथला अनधिकृत भोंगे त्यातला आवाज येताना दिसला तर तो आवाज कायम बंद केला जाणार। आता या गुंडा लोकांची दादागिरी चालणार नाही। मशिदीत धार्मिक प्रार्थना करावी, आतमध्ये लाउडस्पीकर ठेवावं, परंतु काही जे स्वतःला दादा समजतात या दादा लोकांची दादागिरी संपणार। जवळपास महिन्याभराचा अल्टिमेटम देतात तुम्ही मुंबईतील सर्व मस्जिदींना। पहिल्या आठवड्याभरात ईशान्य मुंबईच्या मशिदीवर तुम्हाला दिसेल, भांडुपला गेलो बंद झाले, आता विक्रोळी पार्क साइट उद्यापासून बंद करण्याचं आश्वासन आहे। तसं आठवड्याभरात ईशान्य मुंबईत, महिनाभरात संबंध मुंबईत। राज्यात लव जिहाद संदर्भातही कायदा करण्यासाठी हालचाली दिसून येत आहे, समिती गठीत झाल्याची माहिती मिळते। आता देशात अन्य राज्यात असे कायदे आलेले आहेत। मी मुख्यमंत्री कार्यालयात हे इतर राज्यात जे असे कायदे आलेत त्याची माहिती दिलेली आहे। अशा प्रकारचं फक्त माफियागिरी करून 16-17 वर्षाचा हिंदू मुलींना पळवणं, जबरदस्ती त्यांचा शारीरिक दुरुपयोग करणं आणि नंतर बुरखा घालायला लावणं अब महाराष्ट्र में नहीं चलेगा। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते भाजप नेते किरीट सोमय्या, त्यांनी आमच्याशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन हरिनेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।